आणि साळवे 11च्या वतीने वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं सलामीचं षटक घेऊन मैदानामध्ये उतरलेला गोलंदाज ओमकार. सामन्याला सुरुवात होते सलामीचं षटक सलामीचा चेंडू घेऊन ओमकार आणि सामना करतोय तो शंकर. चांगला असा चेंडू चेंडूचा अंदाज घेताना याला बॅट्समनला चेंडू जाऊन विराजमान होतो तो यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू जातो निर्धाव आणि या चेंडूवरती कोणती धाव नाही. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्येमध्ये कोणती वाढ नाही. धाव फलकाची सुरुवात नाही. दरम्यान दुसरा चेंडू घेऊन येतोय ओमकार. सामना करतोय शंकर. सुंदर असा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू बघायचा इथे झेल होतोय का आणि पहिला गडी बाद होतोय शंकर याच्या स्वरूपामध्ये. ओमकारला यश मिळतंय आणि स्वतःची धावसंख्या आणि स्वतःच्या धावांचं खातं आणि संघाच्या धावांचं खातंही न उघडता शंकर माघारी परततोय आणि ओमकारला यश मिळतंय. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्येचं खातं अजून उघडलेलं नाही. या दरम्यान शंकरची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये उतरतोय तेजस. 2 चेंडू 1 गडी बाद. धावसंख्या मात्र 0. शंकर काहीसा नाराज दिसतोय. माघारी परततोय. आपल्या खांद्यावरती संघाची मदार असताना आपल्याकडून कोणती धाव होत नसल्याचं दुःख हे मित्रांनो सर्वात मोठं दुःख असतं. दरम्यान शंकर याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये उतरतोय तो तेजस. दरम्यान या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय ओमकार. सुंदर असा चेंडू आणि बाउन्सर्सचा मारा करतोय ओमकार. स्वतःच्या उंचीला साजेशी अशी गोलंदाजी करतोय ओमकार आणि फलंदाज मात्र बीट होतोय. दरम्यान या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय ओमकार. सामना करतोय तेजस. पुन्हा एकदा सुंदर असा बाउन्सर आणि बघायचंय आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षणाची साथ मिळते ओमकार याच्या गोलंदाजीला आणि पुन्हा एकदा कोणतंही धावायचं खातं न खोलता तेजस एक्सप्रेस माघारी यार्डात परतते आणि अजूनही कोणत्याही धावेचं खातं या ठिकाणी उघडलेलं नसतानाही 0 या धावसंख्येवरती 2 गडी बाद होत आहेत. आता मात्र तेजस एक्सप्रेस पुन्हा एकदा माघारी यार्डामध्ये जाते आणि तेजस एक्सप्रेसची जागा घेण्यासाठी नवीन इंजिन मैदानाकडे येत आहे. त्या नवीन इंजिनचं नाव आहे गणेश. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी ओमकार यांची. या दरम्यान ओमकारांच्या षटकातील शेवटचा चेंडू बघायचं. या चेंडूवरती ओमकार काय जादू करतायत. सुंदर असा चेंडू आणि आता मात्र मला असं वाटतंय की इकडे कॅच प्रॅक्टिस चालू आहे आणि ओमकार यांच्या गोलंदाजीवरती कोणत्याच फलंदाजाला सूर गवसत नाहीये. एकामागून एक एक्सप्रेसच्या मागे एक्सप्रेस मागे यार्डात जमा होत आहेत. येत आहेत जात आहेत. ओमकार मात्र यशस्वीरित्या आपलं षटक संपवतोय. एका षटकाअखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या मात्र 0 आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ओमकारसाठी. 3 गडी घेऊन मेडन ओव्हर टाकली ओमकार यांनी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. मगाशी आपण यांच्या संघाकडून